ML05 ये करने का बस। अरे पर वो नहीं आती। तर जय श्रीराम पुन्हा एकदा माझ्या भन्नाड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा सार्थक. तुम्ही बघू शकता भावना आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि उठलेले आणि बॅग पॅक केलेली आहे आपली चांगली एकदम बरोबर. फोन बिन चार्जिंगला लावलेले आणि मम्मी तुम्हाला दाखवतो थांबा. बघू शकता खायला पण बनवायला घेतलेले आपण चाललो आहे. तर भावना यो ब्लॉग एक नंबर असणार आहे. एवढं म्हणजे एवढे हे झालेले नाच झालेले. तुम्ही पुन्हा ब्लॉग बघा येऊ मग तुम्हाला समजत. आता देवाचं दर्शन घेऊ पटकन चला. पुन्हा ब्लॉग बघा पुन्हा ब्लॉग. एवढा भारी ब्लॉग आहे नाही भाऊ लय भारी. अशा ठिकाणी गेलो ना गॉड्स वेली डायरेक्ट नाद वन साईड ते पण एकटा जाऊन आले. थांबा तो सांगतो पाया पडून घेतो. तर काहीच आता चाललो आहे बघा रिक्षा स्टँडला. पटकन रिक्षा पकडतो आणि निघतो कल्याणला. पहिले कल्याणला मग तिकडून बस घ्यायची आपल्याला. चला पटकन जाऊ. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 7:07 मुंबई. तर गाईज आता आपण चाललो आहे बस स्टँडला. कल्याण वेस्टला आहे. तुम्ही बघू शकतात बस स्टँड आलेले. चला तर जाऊ पटकन. आता बस पण पकडू. लय टाईम झाले आता. बस स्टेशनला आलेलं आहे. मुरबाड गाडी पकडून मग आपल्याला महाराष्ट्र जावं लागणार आहे. गर्दी बघू शकतात. पटकन आता गाडी लागू द्या आणि मग जाऊ. तुम्हाला दाखवतो चला. तर गाईज आता आपण बसलो आहे सावरलीच्या गाडीमध्ये. बघू शकतात मुरबाडला उतरलो आणि मुरबाड बसनं पकडलेली आहे. आणि बाहेर अशी भारी वातावरण झालं नाही. एकदम भारी वातावरण झाले. आता जाऊ सावरलीला उतरू आणि तिकडून आपला ट्रॅक चालू करू पटकन. बघू शकतात एवढा भारी दिसतो ना तुम्हाला दाखवतो. तर गाईज ही आहे मखान तुम्ही बघू शकतात. आणि यो महाराष्ट्र घाटला जाणारा रस्ता. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे बघा. इथून आतमध्ये जायचं आहे आणि वॉटरफॉलला ट्रॅक चालू होतो. इथं पोलीस नाकाबंदी जोरात आहे. चला जाऊ. आईच तुम्ही घाट तरी बघा कापडा बाप लागला. हे बघा हे बघा इथं धबधबे बघा किती भारी. हे बघा पुणे डोंगर आहेत. नादेड आहे रे हे बघा. तर भावांनो विषय काय झाला बोलू का. ते फिल्टर लावलं होते कसं ग्रीन 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 दिसतं सगळीकडे. बिना फिल्टरचं इकडं सगळं ग्रीन दिसते बघा. फिल्टर लावलंच नाही काहीच नाही. असं म्हणजे ते व्हिडिओ बघतो ना मी असं एकदम ग्रीन वाटतं. तेव्हा वाटतं फिल्टर आहे काय आहे एवढं नसन. नाद आहे डायरेक्ट नाद. वन साईड नाद केलेलं आहे इकडं. भाय महाराष्ट्र घाट बघा ना भाय तिकडं. आणि आता आपण काळू वॉटरफॉलच्या रस्त्यात चाललेलो आहे. हे बघा एवढं रस्ता आहे काळू वॉटरफॉलला जायला. गाडी नाही म्हणून चालत चाललेलं आहे. एक नंबर दिसतंय. हे बघा गाड्या जातात मस्त आहे की. आता आपण खायला जागा पण बघू. भूक लागली थोडी. 11 वाजले आता. चला काहीतरी जेवण करू मस्त आहे की. डबा आणलेला आहे खाऊ आता. तर गाईज आता अशा ठिकाणी बसून जेवतो. हे बघा यो रस्ता आहे आणि इथं जरा आलं आहे आउटसाईडला हे बघा. आणि मस्त की रिमझिम थोडा पाऊस पण चालला आहे शांत. कपडे पण गेले चेंज कारण की ते आपल्याला पुढे पण लागू शकतात. ते भिजले तर मग काय मी हे घालून जाऊ घरी. आणि मम्मीने आपल्याला नूडल्स करून दिले ते मस्त की गरम आहे एकदम भारी. लव यू मम्मी थँक्यू. सकाळी उठून नूडल्स करून दिल्याबद्दल. आता कसं पटकन खाऊन पटकन निघावं लागणार आहे. विषय झाला ना लय हाड होईल. पाऊस जोरात आल्यावरती. रेनकोट आहे तसं पण छत्री नाही ना आणली. बघू चला. टेंट आणलं आहे पण तो आडीनडीसाठी. जर का आपलं लवकर झालं तर आपण जाऊ शकतो. नाही झालं तर मग आपल्याला रात्रीचं प्रवास रिस्की आहे म्हणून आपल्याला इथंच कुठेतरी टेंट लावून झोपावं लागेल. असा विषय येतो. हे बघा व्ह्यू. इथं भात लावणी केलेली समोरच. इथं विंचूची खूप भीती आहे ना. विंचू खूप आहे तिथं विंचू म्हणून आहे ना लय भीती वाटते इकडे मला खूप. तर भावांनो मस्त की जेवण करून आपले कपडे चेंज केले. हे बघा हेवाला घातलंय आणि कसं हलकं फुलकं. आणि ना ते ओलं झालं ना लय जड होतं. बाकी व्ह्यू बघा पाठीमागं डोंगराचा. आई शपथ नाद आहे डायरेक्ट भावांनो. नाद वन साईड नाद आहे डायरेक्ट.
असं वाटतं इथंच वस्तीला थांबू आज रात्री. पण मग घरच्यांनी ना सोडतच नव्हते. कुठं चाललंय, का चाललंय, कशाला चाललंय, बोललो आलो. मित्र पण आहे बोललो सोबत आणि एकटा आहे बघा. पुण्या रस्त्यावर एकटा आहे ना भावा. अरे वन मॅन शो. कोणी येत नाही नका येऊ, मी चाललो माझी मर्जी. चला बाकी व्ह्यू बघा डोंगरांचा. चला पटकन जायचं आहे आपण. इकडेच व्ह्यू दाखवतो तुम्हाला. अजून काळू वॉटरफॉलचा नाद व्ह्यू दाखवायचा आहे तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट क्लास. सांगितलं आता काळू वॉटरफॉल. चला पटकन जाऊ. बॅगीचं जड आहे ना म्हणून. तुम्ही बघू शकता ही लाईन दिसते ना. थांबा झूम करून दाखवतो. हे बघा ही लाईन दिसते ना भावांनो. काळू वॉटरफॉलचा फर्स्ट लुक आहे. 2च टप्पे दिसत आहेत. 5 टप्प्याचा वॉटरफॉल आहे बघा. किती लांबून असं क्लिअर दिसतंय. फोनमध्ये एवढं दिसत नसेल तेवढं मला इथं दिसतंय. एकदम भारी वाटतंय. फर्स्ट लुक दिसलंय भारी वाटते. आता जाऊ चला पुढे. एक नंबर. 2च टप्पे असं वाटतच नाही तो धबधबा असं. तर भावांनो आता बॅगी आपण ठेवलेल्या आहेत. आणि मला वाटलं इथं चार्जेस जास्त असतील बॅगी ठेवायचे. कारण की जास्त बाबा टुरिस्ट प्लेस आहे. पैसे जास्त सांगतील. काय नाही रिजनेबल प्राईस आहे. 20 रुपये द्यायचे. आणि बॅग आपली आपल्याला ते सामान ठेवायचं. ते एकदम सेफ प्रकारे राहणं आपल्यासमोर. आणि आल्यावरतून आपली बॅग घेतली होती पैसे द्यायचे असा विषय. बाकी आता बॅग बिग ठेवलेली. टेंट पण ठेवलेलं आहे. विचारलं मुक्कामाचं इथं. ते बोलले की तुम्ही या आपण बघू तुमचा मुक्काम करू. तुम्ही टिटवाळ्यावर नाही आले तुमचा मुक्काम करू. बोललो भारी वाटलं असं बोलल्यावरती. तिथं रात्रीचं व्हायचं लेट. एक तर धोका आहे रात्रीचं फिरायला. चला जाऊ. हे बघा इथून असा रस्ता आहे मस्त आहे की. चला तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे इथं. हाय नाही आणि वन विभाग ठाणे. म्हणजेच ते जंगली कुत्रे असतात ना ते आहेत. आणि मी इकडे एकटे. मला एवढी भीती वाटते ना शप्पथ सांगते. बघा हो ना एकटा चालले. लय भीती वाटते. सोलो ट्रिप लढायला नको. नाही परत घरचे सोडणार नाही. देव फाईट बडगडीत कोणी आलं तर. हा ना नाही असं वाटतं बरं का. मनाला शांती द्यायला बोलते. आतून फाटते. माझी पण पानं वाजली होती. बघू चला पटापट पटापट जाऊ. दगड घेऊ थांबा. दगड हां गॅस गुड फॉर सेफ्टी रिझन गुड. हाय नाहीत. तर गाईज हे बघा यो आहे पहिला पाण्याचा पडाव. तो आपल्याला पार करून त्या साईडला जायचं आहे. तेव्हा माणसं गेलेले ते बघा फुल एन्जॉय करतात. आता आपण पण जाऊ पाण्यामध्ये. चला गाईज अख्खं बुटामध्ये पाणी गेलेलं आहे. वॉटरप्रूफ बूट आणि अख्खं पाणी. ओ माय गॉड. आतमध्ये असं वाटतं पूल झालेला आहे पाण्याचा. कुठून जायचं आहे. हे बघा असं दबके आतमध्ये पाणी झालं आहे बघा. हे बघा हे बघा. आता काय आता होणारच आहे. देव सोडून विषय. अख्खं पाणी झालेलं आहे. जो पहिला धबका आहे याच्यापेक्षा मोठं एक धबका आहे. तो 100 रुपये देऊन पार करावं लागतो. काय माहिती. हां 100 रुपयेच रिटर्न. 100 रुपयेच रिटर्न. हां पाणी. अरे पाणी लवकर निघणार नाही. मुरण त्याच्यात थोडं. चला जाऊ चला. हे बघा इथून का इथून. चल इथून बाबा तुझा रस्ता तू घे. आता आपल्याला इथं 2 दादा भेटलेत. कुठून आले हो. देमोगरावरून. आणि तुम्ही बघू शकता वॉटरफॉल. हा देमोगरा देमोगरा हा. आणि तुम्ही बघू शकता वॉटरफॉल आहे बघा. यो एक आहे आणि तो एक आहे. तो कालू वॉटरफॉल आहे. आणि तो कालू वॉटरच्या बाजूला तो वॉटरफॉल आहे ना तो बघा. तो पण एकदम भारी दिसतो. यो मी पहिल्यांदा बघितलं बरं गावांनो. यो पहिल्यांदा बघितला. बाकी नुसतं कालू वॉटरफॉलच रीलवरती येत होती माझ्या. हे बघा
नाद डायरेक्ट नाद. फर्स्ट लुक एक नंबर आहे. आता जाऊ जरा जवळ अजून. चलो गाईच पाऊस चालू आहे बघा. यो दुसऱ्या तिकडे जिपलिंग करतात. पाणी जरा कमी म्हणून लोक काय काय पोहत जातात. मी पण बघतो पोहणच जातो. यो भाऊ आता उडी मारणार आहे. आता बघू काय होतं. हे बघा जिपलिंग चालू आहे बघा. वॉटरफॉल इधर से आगे देख, इधर से आगे, इधर से. ये करने का बस. अरे पर वो नहीं आती. चलेगा चलेगा. हाथ पे मारना चलेगा. भाई स्ट्रेट मत कूदना. स्ट्रेट अरे वा. जेव्हा इथं खूप खोलेवर काय म्हणून हे लोकांना असे वरतून येतात ते जिपलिंग करून. तरी सुद्धा आपण आलो ना पोहून. कसं रे नाद ना डायरेक्ट 1 2 आणि 3 आम्ही डायरेक्ट पोहून आलो एकदम नाद करत. तेव्हा का इथून आलो असं डायरेक्ट पोहत आणि आता इथं वरती आपला काल वॉटरफॉल आहे तिकडे जाऊ. चला पटकन. चलो मेरे आजाद देश के गुलाम नागरिक हो. चलो काय जेव्हा कसं यावं लागतं. पाण्याचा प्रेशर एवढा आहे ना. आपली क्लिप हे बाबू खूप आहे. खूप प्रेशर. कमरे एवढं पाणी. कमरे एवढं पाणी. इथं एका हाताने आलोय बघा. तिकडे लोक उद्योगांना पकडून येतात. आणि आता आपल्याला स्वर्ग दिसणार आहे. गॉड फिलिपला काल वॉटरफॉल. हे बघा मध्ये चपके. काय झालंय आता. चालू वॉटरफॉल. अरे काय इथं समोर. नाही पडत ना. बघा पाण्याचा प्रेशर बघा. चला जाऊ पटकन. सबस्क्राईब करत नाही लोक. व्हिडिओ बघते सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी एवढं पाण्या विण्यातून आले ते आहे. माझी एन्जॉय होते. मोबाईल टाका मोठा आहे. बघा यो भाऊ पण बोलते सबस्क्राईब करायला बोल. करूंगा भाई बिंदास. बघा भाई पाण्यात गेला बरं झाले. बघ पाण्यातला डायरेक्ट जातोय. आपल्याला आता केली मैंने खुलेगा. काय आता काल वॉटरफॉलला पण आले. पाऊस पण आलाय. मी पण भिजले अख्खा. बघा वातावरण बघा. 1 वाजत आलेत आणि असं वाटतच नाही. एक किती वाजायला आले आता. यांना मराठी समजत नाही. काहीतरी कुठली तरी भाषा समजते. दुसरी भाषा समजते. आपली मराठी नाही समजत म्हणून काय पण बोलून देतो. बघा कालू वॉटरफॉल ना ते डायरेक्ट. काय आपल्याला भाव विकलेले कालू वॉटरफॉल जवळ. कसं आहे रे एक्सपिरियन्स. एक नंबर भाई. एक नंबर एक्सपिरियन्स आहे बघा. तुम्ही पण जिंकली थोडी.
ML05. आम्ही कुठले आमरे तर गाईज आता आपल्याला इकडे दादा पण भेटलेला आहे. कुठले दादा? नारायणगावचा दादा भेटलेला आहे. तो पण असा फिरायला आलेला आहे मस्तपैकी. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता काळू वॉटरफॉलचा किती आज किती भारी दिसतोय. आता थोडं पुढे जाता नाही येणार कारण की पुढे जरा रिस्की काम आहे. जरा आपण रिस्की काम नाही करत. आपण जरा वरच्या वर बघू आणि आता घरी निघू. सबस्क्राईब करायला म्हणाला. सबस्क्राईब करायला या रस्सीच्या साह्याने तिकडे जायचं. मग तिकडून असं वरती चढायचं आणि मग जायचं वरती. हे बघा या रस्सीच्या साह्याने. आता इकडे आपल्याला ते दादा भेटलेत ना, ते बोलले चल तिकडं जाऊ. तिकडं डायरेक्ट खाली तर बोललो चल जाऊ. आपल्यासोबत कोणी जोडी भेटलं लगेच निघायचं. हे बघा आता आपण तिकडं चालले. इकडं उभं राहायला चालले. चला दाखवतो तिकडं पण जाऊन तुम्हाला व्हिडिओ शूट दाखवतो. चला हाथ पकड़ हाथ पकड़ने में 2 मिनट पकड़ना हाथ. मानना पड़े रे. देखा नंबर कैसा है. तर गाईज आता रस्त्याला लागलेलो आहे आणि आता आपण चाललोय घरी. कारण की तो दादा मला लय वरडला. काका होते त्यांना बोलले इथं टेंट लावू शकतो का. तर येड आहे का बोलतो. एकटा कोणी सोडला तुला बाहेर कशाला आला. वरडले मला ते थोडे की असं असं होतं. एकटं नको येत जाऊ. हवा पाणी आजारी पडतात. एखाद्या सोबत येऊन येत जा. एकटं नको येत जाऊ. आता त्यांना काय सांगू कोणी येतच नाही. आता जाऊ घरी. बॅग बिग घेतलेली. थोडे कपडे पण चेंज केले. डोकं पण पुसून घेतले. तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.